आपण प्रत्येक कॉलेजला वेगवेगळी युनिट टेस्ट आहे. ठीक आहे. हां, युनिट टेस्ट जय हिंद कॉलेज. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला किती सॉल्व करायचे असतात? सॉल्व आणि 5 कोणते पण 5 सॉल्व करायचे असतात. 5 × 2 10 मार्क्सला. ठीक आहे. मग आता आपण कोणते घेऊ? जे सोपे आहेत तेच घेऊ किंवा जे आपले झाले तेच घेऊ. हां, काढून टाक थोडं. कालचं ते मराठीतलं लिहिलेलं आहे ना? पहिला सिंपल डिफाईन स्ट्रेस अँड स्ट्रेन. पहिला क्वेश्चन काय तुमचा? डिफाईन स्ट्रेस अँड स्ट्रेन. आपण हे झालेलं आहे आपलं. स्ट्रेसची डेफिनेशन काय घेतलेली आपण आठवते का? इंटरनल रेजिस्टिंग फोर्स. इंटरनल रेजिस्टिंग फोर्स डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. बरोबर ना? इंटरनल रेजिस्टिंग फोर्सलाच आपण पुढं नाव काय दिलं? अप्लाइड फोर्स. डायग्राम काढलेली आपण त्याची. बरोबर. क्रॉस सेक्शनल एरिया असं लिहिलं तरी चालतं. क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे. मग स्ट्रेस कशाने डिनोट करतात? सिग्मानी. अप्लाइड फोर्सचं नाव काय? पी. आणि एरिया काय? ए. ठीक आहे. असं लिहायचं. झालं, संपलं. हे करून दे ना. स्ट्रेनची डेफिनेशन काय? स्ट्रेन इज इक्वल टू काय होतं? ई. चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. ई इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. झालं, संपलं. 2 मार्क भेटले. हे किती मार्कला तुम्हाला? 2 मार्कला. ठीक आहे. कळालं? मला वाटतं दुसरं एक पॉयझन्स रेशो पण विचारलंय तुम्हाला. पॉयझन्स रेशो काल आपण घेतलेलं. पॉयझन्स रेशो कशाने डिनोट करतात? म्यूनी. बरोबर. लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन भागिले लिनियर स्ट्रेन. म्यू इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन कशाने डिनोट करतो? EL नी. आणि लिनियर स्ट्रेन कशाने डिनोट करतो? E नी. संपलं. त्याच्या पुढे काय लिहायचं? डॉट डॉट करून नो युनिट. कळलं? आता हे झालं आपलं मॅथमॅटिकली. जर तुम्हाला हे सेंटेन्समध्ये लिहायचं असेल, वाक्यामध्ये लिहायचं असेल तर काय लिहिणार? पॉयझन्स रेशो इज डिफाईन्ड ॲज, म्हणजे त्याला असं म्हणतात की काय, किंवा इट इज पॉयझन्स रेशो इज अ डिफाईन्ड, किंवा डिफाईन्ड म्हणण्यापेक्षा असं आहे पॉयझन्स रेशो इज अ रेशो ऑफ, कोणाचा रेशो आहे? कोणाचा भागाकार आहे? लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन. असं लिहू शकता तुम्ही. लिहायची पद्धत अशी लिहिताना. पॉयझन्स रेशो इज अ रेशो. रेशो म्हणजे काय? भागाकार आहे. कोणाचा भागाकार आहे? लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन. कळतंय? हां, हे एक क्वेश्चन. हा क्वेश्चन, हा क्वेश्चन आहे ना पॉयझन्स रेशोचा. हाय, पॉयझन्स रेशोचं रेशो आहे, सगळं आहे. ठीक आहे. तो क्वेश्चन आहे तुमचा G म्हणून आहे. ठीक आहे. पॉयझन्स रेशो G आहे. त्याच्यानंतर अजून आपलं एक झालं तर F, हुक्स लॉ. हुक्स लॉ पण आपण केलता. काय लिहिलं आपण? इफ मटेरियल is
लोडेड विदिन इलॅस्टिक लिमिट. जर एखादं मटेरियल जर आपण इलॅस्टिक लिमिटपर्यंत जर त्याच्यावरती लोड दिला, देन स्ट्रेस प्रोड्यूस किंवा इंड्यूस, असं दोन शब्द वापरलेले आपण, प्रोड्यूस किंवा इंड्यूस. स्ट्रेस इंड्यूस इन इट, स्ट्रेस जेवढी तयार होणार आहे इज डायरेक्टली proportional to strain, directly proportional to strain. मॅथमॅटिकल कसं लिहिलं आपण, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस बरोबरच्या जागी इक्वल आलं, सॉरी डायरेक्टलीच्या जागी काय आलं, इक्वल टू कॉन्स्टंट इंटू ई, आणि या कॉन्स्टंटलाच आपण काय बोललेलो, इलॅस्टिसिटी इंटू छोटा ई, हा सिग्मा तसंच. म्हणून आपला फॉर्म्युला काय चालता, स्ट्रेस हा ई कुठं आलता, इकडं आलता, हा कॅपिटल ई तिथंच आहे. कळतंय? 2 मार्क, हे 2 मार्क, हे 2 मार्क, हे 2 मार्क. समजले? 6 मार्काचं लिहून टाका. त्यानंतर तुम्हाला डी प्लॅस्टिक बॉडी, काय क्वेश्चन आहे, डिफाइन इलॅस्टिक प्लॅस्टिक अँड रिजिड बॉडी असं सांगितलं. ठीक आहे, पहिलं इलॅस्टिक बॉडी घेऊ. इलॅस्टिक बॉडी म्हणजे काय बाबा, काय वाटते? इलॅस्टिक बॉडी म्हणजे समजा इलॅस्टिक पेन असं समजा, काय असेल त्याच्यामध्ये, त्याची क्वालिटी काय असेल, इलॅस्टिसिटी असणार ना, की बाबा त्याला जर आपण ताणलं आणि सोडलं तर ते परत त्याच्या काय जाणार, ओरिजिनल पोझिशनला जाणार. मग कसं लिहायचं, द बॉडी विच रिगेन, रिगेन म्हणजे परत जाणे, रिगेन म्हणजे काय, परत जाणे, रिगेन इट्स ओरिजिनल साइज and shape when external applied load is removed. जर आपण अ बॉडी, द बॉडी म्हणजे काय, अशी बॉडी जी परत त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला रिगेन होते, म्हणजे जाते, परत जाते. केव्हा, जेव्हा वेन एक्सटर्नल अप्लाइड जो लोड आपण केलाय तो काय करणार, आपण रिमूव्ह करणार, काढून टाकणार. त्या बॉडीला काय म्हणायचं, इलॅस्टिक बॉडी. कळालं? आता हे झालं प्लास्टिक बॉडी. 2 नंबरला काय, प्लास्टिक बॉडी. प्लास्टिक बॉडीचा अर्थ काय, की ते परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला नाही जाणार. द बॉडी याच्यासारखीच डेफिनेशन आहे, द बॉडी विच, फक्त इथं काय लिहायचं, रिगेन होतं, इथं काय लिहिणार, डज नॉट किंवा डू नॉट, डज नॉट रिगेन शब्द, डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल साइज अँड शेप. आता याच्यात आपल्याला अजून काहीतरी ॲड करावं लागेल, इट परमनंटली डिफॉर्म. त्याच्यामध्ये परमनंटली काय होतं, चेंज होतं, त्याचं परमनंटली चेंज, लेंथ चेंज होती व्हेन एक्सटर्नल अप्लाइड लोड इज रिमूव्ह. जर समजा तुमची बॉडी प्लॅस्टिक असेल,
बरोबर. इलॅस्टिकचा अर्थ काय की ते परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला जाणार. प्लॅस्टिक म्हणजे कसं, हे बघा हे प्लॅस्टिक आहे, हे जर तुम्ही ताणलं हां तर ते फाकणार, डायरेक्ट तुटणार. ते म्हणजे फाकणारसारखं म्हणजे काय, हे जर मी समजा दोन्हीकडे ताकद लावली तर त्याची लेंथ परमनंटली चेंज होणार. ते परत ओरिजिनल पोझिशनला जाणार आहे का, नाही होणार. याचं आता एवढी लांबी आहे ना, त्याच्यापेक्षा थोडीशी लांबी वाढणार. परमनंटली त्याच्यामध्ये काय होणार आहे, डिफॉर्म. परमनंटली डिफॉर्म म्हणजे काय, परमनंटली त्याच्यामध्ये चेंज होणार, डिफॉर्मेशन होणार. डिफॉर्मेशन म्हणजे काय, चेंज, परमनंटली चेंज होणार. अशा बॉडीला आपण काय म्हणतो, प्लॅस्टिक बॉडी. कळलं. आणि रिजिड बॉडी म्हणजे काय, द बॉडी which does not shows any deformation or elasticity. That body is called as rigid body. म्हणजे जी बॉडी डिफॉर्म पण होत नाही आणि इलॅस्टिसिटी पण काही दाखवत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच चेंज होत नाही, त्या बॉडीला काय म्हणायचं, रिजिड बॉडी. रिजिडचा अर्थ काय, म्हणजे दगड आपण म्हणतो ना, दगडावरती किती पण काही पण करा, काय फरक पडतो का, नाही. मग अशा बॉडीला काय म्हणायचं, रिजिड बॉडी. त्याच्यामध्ये विच डज नॉट शोज एनी चेंज किंवा एनी डिफॉर्मेशन, अशा बॉडीला काय म्हणायचं, रिजिड बॉडी. कळलं तिन्ही डेफिनेशन. ठीक आहे, लिहून घ्या. किंवा याच्यात थोडंसं आपण चेंज करू, द बॉडी विच डज नॉट शोज एनी डिफॉर्मेशन, हे कट करतो फक्त, वरच्यासारखीच बनवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे कसं तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल. द बॉडी विच डज नॉट शोज एनी डिफॉर्मेशन, और डिफॉर्मेशन शब्द विसरले तर काय म्हणा, चेंज. विच डज नॉट शोज एनी डिफॉर्मेशन और चेंज इन शेप वेन एक्सटर्नल लोड इज अप्लाइड, असं लिहायचं फक्त. एक्सटर्नल लोड इज अप्लाइड, थोडीशी सोपी केली. ठीक आहे. ज्याच्यामध्ये काहीच चेंज होत नाही किंवा काहीच डिफॉर्मेशन होत नाही, किंवा ज्यावेळेस आपण त्याच्यावरती काय करतो, लोड अप्लाय करतो, अशा बॉडीला काय म्हणायचं, रिजिड बॉडी. अजून एक वाक्य समजा तुम्हाला, जर आपण फायनल एक्झामसाठीच तयारी करत असेल तर असं समजा, याच्यात अजून एक वाक्य काय करू शकतो आपण ॲड, प्रॅक्टिकली नो रिजिड बॉडी इज अवेलेबल. म्हणजे प्रॅक्टिकली जर विचार केला ना आपण, तर कोणच रिजिड बॉडी नाही आहे. प्रत्येक जणामध्ये काही ना काहीतरी फरक होते. आता आपण म्हटलो की बाबा काय बेंच आहे, ही रिजिड बॉडी आहे, याच्यामध्ये बसलो तर काय होत नाही. पण 10 वर्षांनी जर आलं तर असा बेंच असणार आहे का, नाही. हा फळा ज्यावेळेस मी नवीन घेतलेला त्यावेळेस वेगळा होता, आपण दगड म्हणतो, पण दगडामध्ये पण पाऊस, पाणी, हळूहळू दगड पण झिजतो ना. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी डिफॉर्मेशन होते, काहीतरी चेंज होते. म्हणजे प्रॅक्टिकली रिजिड बॉडी अवेलेबलच नाही आहे. कळलं, समजलं, तिन्ही कळालं का. याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये चेंज होणार आणि परत ओरिजिनल साईज आणि शेपला जाणार, त्याला म्हणायचं इलॅस्टिक बॉडी. ज्याच्यामध्ये लोड अप्लाय केला तर परमनंटली डिफॉर्मेशन होणार, परमनंटली चेंज होणार, त्याला काय म्हणायचं, प्लॅस्टिक बॉडी. आणि याच्यामध्ये काहीच चेंज होणार नाही, याच्यामध्ये काहीच फरक नाही पडत आहे, त्याला काय म्हणायचं, रिजिड बॉडी. कळालं. ठीक आहे. आता तुमचा 5वा क्वेश्चन लास्ट काय विचारले, डिफाईन बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस ची डेफिनेशन सांगा. बल्क मॉड्युलसची डेफिनेशन काय आहे, डायरेक्ट स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे आपण काय म्हटलेलं, साधी स्ट्रेस आपली जी असते ती सिग्मा, आणि व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन काय असतं, EB. आता हे पाठ करा तुम्ही, आपलं कारण व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन शिकून झालेलं नाही आहे, आपलं फक्त काय झालं ते स्ट्रेन झालं, बरोबर ना. लॅटरल स्ट्रेन आणि लिनियर स्ट्रेन झालं, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन झालं नाही. आता थोडंसं आपल्याला पाठ करायचं की बाबा हे काय कशाचा रेशो आहे, हा डायरेक्ट स्ट्रेस टू द
व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. इथं जे लिहिलं आहे तेच इथं लिहिलं आहे, इथं काही वेगळं नाही आहे. बघा लिहायची पद्धत कशी असती, इट इज डिफाईन्ड ॲज म्हणजे काय, याला असं म्हणतात. डिफाईन्ड म्हणजे काय, डेफिनेशन. इट इज डिफाईन्ड ॲज काय बाबा, रेशो. रेशो म्हणजे काय, भागाकार. कोणाचा भागाकार आहे हा, डायरेक्ट स्ट्रेस टू द व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. संपली डेफिनेशन, काहीच वेगळे नाही. इथं जे लिहिलं तेच इथं लिहिलं आहे वाक्यामध्ये. कळतंय. फक्त स्टार्ट कसं करणार, इट इज डिफाईन्ड ॲज. इट इज डिफाईन्ड ॲज रेशो. शब्द काय पाठ करायचा, रेशो. रेशो म्हणजे काय, भागाकार. कोणाचा भागाकार आहे, डायरेक्ट स्ट्रेस टू द व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. डायरेक्ट स्ट्रेस कशाने नाव असतं, सिग्मा. आणि व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस कशाने असतं, ईव्हीने. स्ट्रेन आपण म्हटलो की स्ट्रेनला कोणतं युनिट असतं का, नाही. मग याला युनिट नाही आहे, मग याचं युनिट कोणतं येणार, जे याचं युनिट आहे. आणि सिग्माचं युनिट काय होतं आपलं, न्यूटन पर mm स्क्वेअरच होतं. सिग्माचा फॉर्म्युला काय होता आपला, फोर्स अपॉन एरिया होता ना. मग फोर्स कशाने डिनोट करतात, न्यूटननी. आणि एरिया कशाने होता आपला, mm स्क्वेअरने. मग सिग्माचं युनिट काय आलं, न्यूटन पर mm स्क्वेअर. याला युनिट काहीच नाही आहे म्हटलं, याचं युनिट कोणतं असणार, जे याचं असणार ते. म्हणून आपण केच्या समोर काय लिहिले, न्यूटन पर mm स्क्वेअर लिहिले. कळतंय का. मी बोलताना कधी पर बोलतोय, कधी टू द बोलतोय, कधी अपॉन बोलतोय, सगळ्याचा अर्थ एकच आहे, भागिले. कळलं, न्यूटन भागिले mm स्क्वेअर. कळतंय ना. हां, आता दुसरं हे झाले तुमचे 10 मार्क फिक्स. 10 मार्क फिक्स आहे, सोपे आहेत. तुम्हाला आलं तरी पण असंच येईल. आता दुसरा क्वेश्चन काय, ड्रॉ द स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर माइल्ड स्टील. तुम्ही एक माइल्ड स्टीलचा तुकडा घेतला असा, आपल्याला सॉमला प्रॅक्टिकल आहे तुम्हाला. आता तुम्ही तर काही कॉलेजला जात नाही, पण माहिती पाहिजे. असं एक प्रॅक्टिकल आहे, माइल्ड स्टीलचा एक तुकडा घ्यायचा. आपल्याकडे एक मशीन आहे, डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मशीन. म्हणजे टेस्टिंग करणार आपण, की समजा जर मी माइल्ड स्टीलचा एखादा तुकडा घेतला, लोखंड असतं ना, तसंच माइल्ड स्टील एक लोखंडाचा प्रकार आहे असं समजा. तर माइल्ड स्टीलचं मी तुकडा घेतला आणि त्याला दोन्ही साईडने काय करतोय, ओढतोय. तर ते ओढताना त्याच्यामध्ये काय काय दिसतं ते ग्राफमध्ये दाखवा. त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. कळतंय. आता बघा काय स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम कशी काढायची बघा, समजून घ्या. इथं काय आहे, स्ट्रेन. इथं काय आहे, स्ट्रेस. बरोबर. आपला ग्राफ कसा असतो, इथं 0 0 असतं, बरोबर ना. कधी पण इथं 0 0 असतं, तसंच इथं काही वेगळं नाही. मी समजा काय घेतलं, लोखंडाचा तुकडा घेतला. माइल्ड स्टील म्हणजे लोखंडच समजा तुम्ही. लोखंडाचा तुकडा घेतला तर स्टार्टिंगला काय होतं, इथं 0 लिहितो. 0 टू ही जी लाईन मारतं ना, ती कशी मारायची, इथं जेवढा अँगल आहे तेवढाच अँगल इथं दिसला पाहिजे. तुम्हाला दिसताना नीट बघा, माझं थोडंसं तिरकी झाली. काढताना 45 डिग्री लाईन मारायची, म्हणजे अंदाजच मारायची, पण हा अँगल आणि हा अँगल काय पाहिजे, सेम सेम पाहिजे. ठीक आहे. हां, मग पहिलं लिमिट काय आपलं, 0 टू पहिला पॉईंट आपला आहे इलॅस्टिक लिमिट. सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक मटेरियलमध्ये काय असते, इलॅस्टिसिटी असते. इलॅस्टिक लिमिट असतं, बरोबर. म्हणजे सॉरी, प्रपोर्शनल लिमिट. पहिलं काय आपलं, प्रपोर्शनल लिमिट. प्रपोर्शनल लिमिट म्हणजे काय, की आपण काय म्हटलेलो, की कोणतं पण तुम्ही जर मटेरियल घेतलं आणि त्याच्यावरती जर तुम्ही लोड देत असाल, तर स्टार्टिंगला काय होतं, जेवढी स्ट्रेस तयार होणार तेवढीच काय तयार होणार, स्ट्रेन तयार होणार आहे. याचा अर्थ काय, ही जी लाईन मारली याचा अर्थ काय माहिती का, तुम्ही या प्रत्येक पॉईंटचं काय करताय, व्हॅल्यू काढताय. समजा या पॉईंटची व्हॅल्यू काढली, तर हे काय झालं, त्याची स्ट्रेनची व्हॅल्यू झाली समजा 10. तर ही पण काय झाली तुमची स्ट्रेसची व्हॅल्यू, ही पण किती आली, 10. इथं पण इथपर्यंत सगळं तुमचं काय आहे, सेम सेम आहे. कोणता पण पॉईंट घ्या तुम्ही, बघा हा पॉईंट घ्या, इकडं तशी आडवी लाईन मारा. इथं किती असेल समजा 30, तर इथं पण स्ट्रेस किती असणार आहे, 30. असं त्याचा अर्थ. म्हणजे इथून ते इथपर्यंत तुमचं काय लिमिट आहे, पी म्हणजे काय, प्रपोर्शनल लिमिट. कळतंय. म्हणजे इथून ते इथपर्यंत तुम्ही ज्या वेळेस त्याला लोखंडाला काय केलं, दोन्ही साईडला आपण पकडले आणि त्याला खेचतोय, तर स्टार्टिंगला तुम्हाला काय दाखवेल, ते एक पर्टिक्युलर लिमिटपर्यंत, की जेवढी स्ट्रेस, जेवढं तुम्ही त्याला ओढताय तेवढं त्याच्यामध्ये काय होणार आहे, लेंथ चेंज होणार आहे. स्ट्रेनचा अर्थ काय घेतो आपण, त्याची लेंथ काय होतीये, वाढते. म्हणजे तुम्ही ओढलं तर लेंथ वाढणार, सोडलं तर लेंथ कमी होणार. कळतंय. हां, हे कुठपर्यंत होणार, ओ ते पी पर्यंत. पहिलं लिमिट आपलं झालं. त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू त्याला ओढताय, अजून ओढताय, तर त्याच्यानंतर एक पॉईंट येणार, थोडंसं हे चेंज होणार.
असं झालं. ही कोणती लिमिट आहे आपलं इलॅस्टिक लिमिट आहे ई. आता इथं ग्राफ थोडासा कसं झाला आहे असा वळाला आहे. म्हणजे काय स्ट्रेस थोडीशी जास्त झाली आहे आणि स्ट्रेंथ थोडीशी काय आहे कमी आहे. हे जे डिस्टन्स आहे ना हे डिस्टन्स थोडंसं कमी आहे कोणापेक्षा याच्यापेक्षा. हे डिस्टन्स थोडंसं जास्त आहे हे डिस्टन्स थोडंसं काय आहे कमी आहे. कळतंय. साध्या शब्दात इथून इथपर्यंत जर तुम्ही ताणलं त्याला तर त्याच्यामध्ये स्ट्रेस थोडीशी तणाव थोडासा जास्त वाढला आहे पण लेंथ थोडीशी कमी वाढली. कळतंय. हां आणि या पॉईंटपर्यंत हा जो पॉईंट आहे इलॅस्टिक लिमिट या पॉईंटपर्यंत आपलं काय असतं इथून ते आपण स्टार्ट कुठून झालं इथं झालं स्टार्ट बरोबर. या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत काय असतं आपली रेंज इलॅस्टिक रेंज असते. म्हणजे तिथपर्यंत तुमचं इलॅस्टिसिटी आहे. तुम्ही जर सोडलं तर ते त्याच्या परत ओरिजिनल पोझिशनला जाणार आहे. त्याच्यामध्ये परमनंटली चेंज होणार आहे का नाही. इलॅस्टिसिटी आपण आत्ता बघितलं काय इलॅस्टिसिटी म्हणजे काय तुम्ही जर त्याला इथपर्यंत ताणलं आणि सोडून दिलं तर परत तुमचा जो रॉड होता ना जसा आधी होता तसाच राहणार. त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. हे कळालं ई पॉईंटचं. हां आता याच्यानंतर अजून तुम्ही ताणलं तर तुमच्या याच्यामध्ये काय होतं इल्ड पॉईंट होतो y1 आणि नंतर काय होतं y2. याला म्हणतात अप्पर इल्ड पॉईंट y1 याला म्हणतात लोअर इल्ड पॉईंट. अप्पर इल्ड पॉईंट आणि लोअर इल्ड पॉईंट म्हणजे काय बाबा तुम्ही त्याला ताणलं परत त्याला कंटिन्यू ताणताय तोडताय त्याला तर ते तुटलं नाही अजून तुटलेलं मी बोललं का शब्द नाही. आता काय होतंय तुम्ही त्याला ओढताय ना दोन्हीकडनं तर काय होतंय त्याच्या आतमध्ये एनर्जी स्टोअर होतीये एनर्जी साठून राहतीये ते दाखवत नाहीये. मग तुम्ही ओढताय तुम्हाला असं दिसतच नाही काही चेंज झालेलं काही असं दिसतंय तेवढंच दिसतंय. पण तुम्ही जे ओढताय ना त्याच्या आतमध्ये ती एनर्जी जी आहे ना तुम्ही ओढताय ती ताकद जी लावते ती त्याच्या आतमध्ये काय होते स्टोअर करते ते. म्हणजे स्टोअर म्हणजे काय म्हणता येईल जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे ना तेवढं सहन करते ते कुठपर्यंत इथपर्यंत. म्हणून बघा तुमचं इथं बघा ही जी लाईन आहे ई पॉईंटची ही अशी इथं आहे आणि y1 पॉईंटचं आहे बघा हे इथं स्ट्रेस डायरेक्ट वाढलेली दिसते. स्ट्रेस जास्त वाढली ना ही लाईन कोणाची आहे स्ट्रेसची आहे. हे बघा इथं होतं समजा इथं आपलं 50 आहे तर इथं डायरेक्ट किती झालं 80 झालं एवढं वाढलं आहे. त्या मानाने स्ट्रेन बघा कमी वाढली दिसतंय का कमी. हे डिस्टन्स कमी दिसतंय का हां आणि हे डिस्टन्स जास्त दिसतंय का हां. मग असं होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करता लोड थोड्या वेळासाठी सोडून देता. तुम्ही जे ओढत होता ना इथपर्यंत तिथपर्यंत काय झालं लोड थोड्या वेळासाठी मायक्रो सेकंडसाठी लोड काय केलं तुम्ही सोडून दिला. आता लोड सोडल्यावरती काय करतं माहिती का ते मटेरियल मग फाकतं. म्हणजे जे लेंथ चेंज होती ना ती आता होती. म्हणून इथं बघा तुमचं जे तणाव आहे तुम्ही सोडल्यामुळे काय झालं त्याचा तणाव काय झाला कमी झाला. हा पॉईंट कुठं आला खाली आला. ही लाईन खाली दिसते की गेलेली बघा. इथं स्ट्रेस किती होती आपली 80 होती. आता इथं स्ट्रेस किती झाली या पॉईंटची जर काढली तुम्ही या y2 पॉईंटची तर स्ट्रेस किती झाली समजा 60 झाली. तणाव तुमचा काय आला कमी झाला पण लेंथ तुमची चेंज झालेलीच आहे दिसते का. इथून इथपर्यंत आलं एवढी लेंथ तुमची काय झाली चेंज झाली वाढली असं होतं. कळलं. हे कधी होणार ज्यावेळेस तुम्ही थोड्या वेळासाठी लोड सोडून दिला. y1 पॉईंट नंतर काय करणार आहे आपण लोड थोड्या वेळासाठी सोडून देणार. इथपर्यंत आपण आलो. आता त्याच्यानंतर मी परत कंटिन्यू ताणायचा प्रयत्न करतो म्हणजे तोडायचा प्रयत्न करतो दोन्हीकडनं खेचतोय मी ते कुठपर्यंत इथपर्यंत बरोबर. हे असं नाही काढ वाटलंच तर असं काढ. हा कोणता पॉईंट आहे तुमचा अल्टिमेट पॉईंट. यू म्हणजे काय अल्टिमेट पॉईंट. यूचा अर्थ काय की याची कॅपॅसिटी इथं संपली. तुमचं जे मटेरियल आहे त्याची कॅपॅसिटी ही मॅक्झिमम आहे. ही त्याची मॅक्झिमम स्ट्रेस सहन करण्याची कॅपॅसिटी. याच्यापेक्षा जास्त तुम्ही स्ट्रेस अप्लाय केला लोड दिला अजून तर ते काय होणार आहे तुटणार आहे. म्हणून याच्यानंतर आपण काय करतो हे काढताना कसं काढतो डॉटेड आणि इथं काय दाखवतो ब्रेकिंग पॉईंट. म्हणजे इथून त्याच्यानंतर काय होतं याच्यामध्ये असे क्रॅक होतं चालू होतं. हे डॉटेडचा अर्थ काय क्रॅक व्हायला चालू झालं आणि हे बी पॉईंटचा अर्थ काय डायरेक्टली तुटलं ब्रेक झालं. कळलं. हे आपल्या असं प्रॅक्टिकल करणार आहे तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. आता तुम्हाला काय विचारलं आहे फक्त डायग्राम काढा
बाकी काहीच नाही, एक्सप्लेन काही करू नका, फक्त ही जी डायग्राम आहे ती डायग्राम सांगा. आता मी तुम्हाला थिअरी सांगितली डिटेलमध्ये, तुम्हाला याची काही गरज नाही, तुम्हाला फक्त ही डायग्राम ड्रॉ करायची बस. एवढंच तुम्हाला 4 मार्काला विचारले. ही डायग्राम कळतंय. इथून इथपर्यंत काय इलॅस्टिक रेंज आहे. याच्या इलॅस्टिक नंतर आपलं काय होणार आहे, परमनंट डिफॉर्मेशन होणार आहे, म्हणजे परमनंटली त्याच्यामध्ये लेंथ चेंज होणार आहे. आपण बोललो ना आत्ता, लिमिटच्या बाहेर जर गेलं तर परमनंटली काय होते, कायमस्वरूपी काय होतं, त्याच्यामध्ये लेंथ चेंज होती. मग इथून ब्रेक होईपर्यंत तुमचं काय असणार आहे, प्लॅस्टिक रेंज. त्याला काय बोलतात, बोलताना प्लॅस्टिकची रेंज आहे ही, इथून ते इथपर्यंत. त्याच्यानंतर तर काय नाही, 2 तुकडे झालेत. समजलं. आता हे जर एवढं जरी काढलं तरी चालतंय. तुम्हाला आठवलं तर बघा, मी सांगतो, इथे लिहून देतो. ओ ते पी काय बाबा, प्रपोर्शनल लिमिट. प्रपोर्शनल लिमिट म्हणजे काय, त्यावेळेस जेवढे स्ट्रेस असणार आहे तेवढीच काय असणार आहे, स्ट्रेन असणार आहे. ठीक आहे. आपण आत्ता युनिट टेस्टचा विचार नका करू, फायनल एक्झामचा विचार करा. ओ ते पी काय, प्रपोर्शनल लिमिट. ठीक आहे. त्याच्यानंतर पी ते ई काय आहे, इलॅस्टिक लिमिट. इलॅस्टिक लिमिट तिथपर्यंत आहे. y1 अँड y2 तुमचे काय आहेत, अप्पर अँड लोअर यील्ड पॉईंट. ठीक आहे. यू म्हणजे काय तुमचं अल्टिमेट पॉईंट, त्याच्यापेक्षा जास्त आता सहन होणार नाही त्याला, अल्टिमेट पॉईंट. आणि बी म्हणजे काय तुमचा ब्रेकिंग पॉईंट. कळतंय. 4 मार्कासाठी एवढीशी डायग्राम काढायची आहे. हे नाव आठवले तर ठीक आहे, नाही आठवले तर आत्ताच युनिट टेस्ट पुरतं चालतंय. फायनल एक्झामला कंपल्सरी याच्या आपण माहिती पण देणार आहे खाली. समजलं. हे कळालं. भागाकार कोणाचा आहे, हा डायरेक्ट स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. आणि हे 4 मार्कासाठी आहे डायग्राम. कळलं. सोडू नका ती. तुम्हाला फायनल एक्झामला पण 4 मार्क्ससाठी विचारतात, भरपूर वेळा विचारलेली ती. बघा आता काय आहे, आपण जेवढे फॉर्म्युले शिकलो ना ते सगळे फॉर्म्युले या क्लास सममध्ये आलेले आहेत 4 मार्कच्या. काय दिले बघा, अ बार 30 mm डायमीटर. मग डायग्राम काढायची. 30 mm असा बार दाखवला एक, त्याचं डायमीटर किती दिलं तुम्हाला, इथून ते इथपर्यंत, म्हणजेच असा, वेगळं काही नसतं. हे आणि हे एकच झालं. ठीक आहे. डायमीटर किती दिलं तुम्हाला 30 mm. ठीक आहे. त्याच्यावरती ॲक्सियल पुल. पुल म्हणजे काय, दोन्ही साईडनी बाहेर ओढलं. किती लोड लावलं इकडं आणि इकडं दोन्हीकडं, 60 किलोन्यूटन. आता किलोन्यूटनमध्ये दिले, त्याला आपल्याला न्यूटनमध्ये करावं लागतं. ठीक आहे. आपण डायग्राम काढू आधी. द मेजर्ड एक्सटेन्शन ऑन अ गेज लेंथ. आता गिवन लिहावं लागतं. सगळ्यात पर्यंत काय लिहायचं, गिवन. डायमीटर किती दिलं तर बाबा 30 mm, 30 mm. लोड म्हणजे काय आपलं असतं, पी. अप्लाइड लोड म्हणजे काय असतं, पी. कळलं. किती दिलं, 60 किलोन्यूटन. किलोन्यूटनमध्ये आपण घेत नाही, आपण काय करतो, किलोन्यूटनला न्यूटन करतो. 60 किलोन्यूटनला न्यूटन कसं करायचं, त्याला मल्टिप्लाइड बाय 10⁻³ त्याला गुणिले करायचं 10च्या 3ऱ्या घाताने. कळलं. कारण 1 किलोन्यूटन म्हणजे किती असतं, 1000 न्यूटन असतं. 1000 न्यूटन म्हणजेच आपण असं लिहू शकतो, हे 1 किलोन्यूटन म्हणजेच काय, 1 × 10⁻³ न्यूटन. म्हणजे कशाने मल्टिप्लाय केलं, 10⁻³ ने. कळलं. म्हणून कधी पण तुम्हाला असं आलं, किलोन्यूटन आलं, तर त्याला किलोन्यूटनला कशाने न्यूटन करायचं, त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं, गुणाकार कशाबरोबर करायचा, 10⁻³ 10चा 3रा घात. कळतंय. समजलं एवढं. हां. आता याच्यानंतर काय दिले बघा, शब्द नीट वाचा. द मेजर. आता दोन्हीकडनं तुम्ही ओढले, बरोबर. तर काय होणार आहे, दोन्हीकडनं ओढल्यावरती लेंथ वाढणार, बरोबर. आणि अजून असंच आहे ना पेन तो, ठीक आहे, याच्यासारखंच आहे. दोन्हीकडनं ओढलं तर काय होणार, लेंथ वाढणार आणि डायमीटर कमी होणार. मग तेच इथे लिहिले, द मेजर्ड. मेजर्ड म्हणजे मोजलेलं एक्सटेन्शन ऑन अ गेज लेंथ ऑफ 200 mm इज 0.09. आता हे काय करतात, मुद्दाहून आपल्याला इंग्लिशमध्ये गंडवतात. बोलताना कसं असतं आपलं ना, आपण इंग्लिशमध्ये बोलतो, माय नेम इज सचिन पवार असं बोलतो ना. माय नेम हू इज सन ऑफ अरविंद पवार इज सचिन पवार असं बोलतो ना आपण बोलताना.
मग त्यांनी काय दिलं मुद्दावून गणवण्यासाठी, हे 200 mm काय आहे, डेल्टा एल आहे का एल आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. हे 0.09 mm दिलेलं आहे आपल्याला. मग साधा सुद्धा कॉमन सेन्स लावायचा, 0.09 मोठं आहे का 200 mm मोठं आहे, 200 mm मोठे. मग ॲक्च्युअल ओरिजिनल लेंथ मोठी असणार का बदललेली लांबी मोठी असणार आहे? कसं काय? ओरिजिनल लेंथ 200 mm आहे आणि चेंज इन लेंथ 0.09. एवढंसा रॉड घेऊन तू एवढं मोठं करू शकतो का? नाही करू शकत. एवढा रॉड आहे, तू दोन्हीकडनं ओढला तर त्याच्यामध्ये एवढा चेंज झालं, असं होऊ शकतं ना. मग लेंथ काय आहे ओरिजिनल आपली? लेंथ एल, ओरिजिनल लेंथला आपण काय बोलतो, कॅपिटल एल, मोठा एल 200 mm. आणि एक्सटेन्शन शब्द आलाय ना, आता नावं भरपूर आहेत, सगळे नावं देतो तुम्हाला. एक्सटेन्शन, स्ट्रेच, चेंज इन लेंथ, डिफॉर्मेशन, या सगळ्याचा अर्थ एकच आहे, काय? डेल्टा एल. किती दिले तुम्हाला ते? 0.09 mm. कळलं? आता जास्त लोड घेऊ नका. आपल्याला एक सम 4 मार्काचं झालं, हे 2 नंबरचं 4 मार्काचं करायचं. आपल्याला काही पण करून 20च्या वरती पेपर लिहायचं आहे, हे टार्गेट ठेवायचं. हे दुसरं सम करतोय आपण. त्याच्यानंतर अजून एक सम, कमीत कमी 3 सम 4 मार्काचे, 4 त्रिक 12 आणि ते पहिले 5 केले. ते 22 मार्कचा पेपर कमीत कमी परफेक्ट लिहून यायचा आहे. कळलं? 22चे 22 आपल्याला पडले पाहिजे. मार्क ते काय कट करणार नाही, ते पण हलक्या हाताने चेक करणार आहेत. त्यांना काय पाहिजे, फक्त लिहिलेलं पाहिजे. कोरं सोडून आलं तर ते स्वतः हाताने लिहिणार नाही. कळलं? आपलं कॉलेज आहे, कॉलेज आपल्याला पासच करणार आहे, चांगलेच मार्क देणार आहे. पण कोरं लिहिलं तर मार्क नाही देणार. ठीक आहे? या सगळ्याचा अर्थ एकच आहे. आपण पेपरच्या वेळेस तुम्ही एवढं लगेच लिहायची गरज नाही. फक्त काय लक्षात ठेवा, डेल्टा एल किती आहे? 0.09 mm. आणि लेंथ काय झाली? एवढी झाली. द चेंज इन डायमीटर इज, म्हणजे डायमीटर काय होणार आपलं? चेंज होणार. मग त्याला आपण काय बोलतो? डेल्टा डी. जसं याला काय बोलतो? चेंज इन लेंथ. त्याला काय बोलतो? चेंज इन डायमीटर. 0.0039 mm असं दिले. तर तुम्हाला काय फाइंड करायला सांगितलं आहे? कशाचं उत्तर काढायचं आहे? पॉयझन्स रेशो. पॉयझन्स रेशोला आपण काय म्हणतो? म्यू. आणि मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटीला आपण काय म्हणतो? कॅपिटल ई. ठीक आहे? या 2 गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या. मग आता या दोन्हीचे फॉर्म्युले आपण शिकलोय ना. म्यूचा फॉर्म्युला बघून सांगा मला काय. लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन आहे ना. म्हणजे तुम्हाला जर म्यू काढायचं असेल तर आधी लॅटरल स्ट्रेन आणि लिनियर स्ट्रेन दोन्ही काढावं लागेल. ठीक आहे? मग चालू करा. लिनियर स्ट्रेन कशाने डिनोट करतात? लिनियर स्ट्रेन म्हणजे काय असतं नाव सांगा. ई. ईचा फॉर्म्युला काय असतो? डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एल दिलेलं आहे का बघा बरं गिवन मध्ये? दिलेलं नाही काय? 0.09 आणि लेंथ पण दिलेली आहे, 200 mm लेंथ दिलेली आहे. आता काढायचं उत्तर कॅल्सीवर विदाउट कॅल्सी. येईल का? 0.09 डिवायडेड बाय 200. विदाउट कॅल्क्युलेटर घेऊन गेलो नाही आपण. येईल का सांगा मला? यालाच 3 तास लागतील काढायला आणि याला अर्धा मार्क पण नाही आहे. म्हणून कॅल्क्युलेटर कंपल्सरी आहे. कॅल्क्युलेटर शिवाय तुम्ही पास होऊच नाही शकत. कळलं का? काढा कॅल्क्युलेटर, ज्यांच्याकडे आहे त्यांनी काढा उत्तर आहे. आता हे कसं काढायचं? कॅल्क्युलेटरमध्ये आपलं असं बटन आहे बघा, असं बटन शोधा. तू साध्यानेच कर. 0.09 डिवायडेड बाय असं बटन आहे, असं बटन आहे बघा, शोधा. इथं वरती टाकायचं 0.09 आणि असं बटन आहे आपल्या कॅल्सीमध्ये 4. जसं आपण गेम खेळतो ना मोबाईलची, तसं वर खाली होण्यासाठी हे 4 बटन आहेत. लेफ्टला, राईटला,